नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि 5 इयर्सचे जे एक्झामिनेशन आहे CETच्या त्याचे डेट्स आउट झालेले आहेत. कोणत्या डेट्स आहेत त्या आपण बघणार आहोत. LLB 3 आणि 5 इयर्ससाठी म्हणजे महाराष्ट्र लॉ CETसाठी कोणती एक्झाम आहे, कधी एक्झाम आहे त्याचे डेट्स मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहेत. यामध्ये जर आपण आल्याच्या नंतर CETच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर यामध्ये इम्पोर्टंट नोटीस, टेंटेटिव्ह शेड्यूल, ऑल CETचे हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल हा आपण ओपन करत आहोत. यामध्ये हा जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे आजच अपलोड झालेला आहे. ठीक आहे. 27/11/2024 2025 आणि 26 साठी हा महाराष्ट्र लॉ CETचं एंट्रन्स एक्झामिनेशनचं ऑलरेडी हे आपलं CETचं शेड्यूल आलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये बघितलं आपण एम-एड आहे, MBA आहे. LLB 3 इयर्ससाठी आपण बघत आहोत. 2025 LLB 3 इयर्स CET 2025 ही जी एक्झाम कधी होणार आहे, या एक्झामिनेशनचा डेट आहे थर्सडे मतलब 20 मार्च 2025 आणि फ्रायडे 21 मार्च 2025 ह्या 2 डेट दिलेल्या आहेत. या 2 डेटमध्ये महाराष्ट्र लॉ 3 इयर्स CETचे एक्झामिनेशन होणार आहेत. जे विद्यार्थी LLB 3 इयर्ससाठी पार्टिसिपेशन करणार आहेत. एलिजिबल क्रायटेरिया आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन पीअर असाल तरीही तुम्ही एक्झामिनेशन ही देऊ शकता. CETला ॲप्लाय करू शकता. पण ज्यावेळी तुमचं रिझल्ट हे तुम्हाला ॲडमिशनच्या जेव्हा तुम्ही कॉलेजला ॲडमिशनसाठी जाता, त्याच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. हे झालं LLB 3 इयर्ससाठी. त्यानंतर LLB 5 इयर्सचं जे नोटिफिकेशन आउट झालेली आहे, ती आपण बघत आहोत. LLB 5 इयर्स म्हणजे MH लॉ CET 5 इयर्स स्टुडंटसाठी त्यांची जी एक्झाम असणार आहे फ्रायडे 4th एप्रिल 2025. सो 4th एप्रिल 2025 रोजी तुमची एक्झामिनेशन असणार आहे LLB 5 इयर आणि LLB 3 इयर्सची 20 मार्च ते 21 मार्च 2025 ही एक्झामिनेशन डेट आहे. यामध्ये BA, B.Edचं पण दिलेलं आहे. ओके. सो LLB 5 इयर्ससाठी एलिजिबल क्रायटेरिया आहे तुमचं 12th झालेलं पाहिजे आणि 12th झाल्याच्या नंतर 12th अपीअर असेल तरी चालेल, बट तुमचा रिझल्ट ज्यावेळी तुम्ही कॉलेजला ॲडमिशनसाठी जाणार LLBसाठी त्यावेळी तुमचं रिझल्ट तुमच्याकडे असलं पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर LLB 5 इयर CET एक्झामिनेशन. ठीक आहे. सो जे अपीअर असतील ज्या विद्यार्थ्यांचं 12th झाले असेल, त्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, एज क्रायटेरिया यामध्ये नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनमध्ये आता असतील, ते सुद्धा ह्या एक्झामिनेशनसाठी CETसाठी अप्लाय करू शकतात. So ही नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. तर तुम्हाला मी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक यू सो मच.